महाराष्ट्राची हास्य जत्रा के प्रसिद्ध कॉमेडियन स्टार अरुण कदम और उनकी पत्नी वैशाली कदम ने सुषा गोल्ड क्लोथिंग में आए, जिसके मालिक डॉक्टर रोहित पिसाल हैं, का दौरा किया और वहां असली सोने से सजे हुए कपड़े देखे और हमने उन्हें अपना ट्रेंडिंग गोल्ड पैच कुर्ता उपहार के रूप में दिया। अब उनके अपने शब्दों में जाने कि उन्होंने हमारे स्टोर का दौरा करके कैसा अनुभव लिया। दोस्त अरुण कदम, आज मी आलोय जे आम्ही YouTube वरती खूप चर्चित झाले होते, जे आमचे मित्र आज झालेत मित्र आणि खरं तर आमचे बंधू, ज्यांना मी सन्मानाने जय भीम बोलू शकतो असे आमचे शिक्षक, त्यांच्या ऑफिसमध्ये आज आले। खरं तर एका तासातच आम्हाला एका ठिकाणी बाहेर जायचं होतं, पण आमच्या अशा गप्पा आणि अशा चर्चा रंगल्या। बुद्ध म्हणजे काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही विषय, काही त्यांचं म्हणणं काय होतं, त्यांचं भविष्य काय होतं, की त्यांना भविष्यात की ही जी माझी येणारी पिढी आहे त्यांच्यावर काय अपेक्षा होत्या किंवा ते कसे वागतील, या सगळ्या गोष्टी विचार करत असताना नेमकं काय काय घडलं, तर जो अभ्यास कदाचित मलाही नव्हता, जो मला माझ्या मिसेसलाही नव्हता, तो इथं आमच्या ऐकून घेतलं, समजून घेतलं। बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्याच्यावर अजून प्रश्नचिन्ह आहेत, की आम्ही जे ऐकलेल्या गोष्टी त्याच खऱ्या आहेत की हे म्हणतात त्याच खऱ्या आहेत, पण यांच्याकडे पुरावा सहित सगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल। पण सो आय एम प्राऊड ऑफ यू की मी यांना भेटलो, ते त्यांनी मला बोलवलं, पण मला जास्त आनंद झाला की मी त्यांना भेटल्याचा। सो थँक्यू रोहित सर, थँक्यू। मला तुमच्या बरोबर सारखं सारखं पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल, पुन्हा पुन्हा बसायला आवडेल, माझ्या ज्ञानात भर पडेल। मी समाजासाठी काही करू पाहतोय, तर त्याला वाव कुठे मिळणार असेल तर सर तुमच्याकडे। रोहित सर, थँक्यू व्हेरी मच। तुम्ही मला इथे आल्यावर माझा सन्मान केलात, माझा सत्कार केलात, माझ्या बायकोचा सत्कार केल्याबद्दल मनापासून मी जाम भारी आहे, मला जाम भारी वाटलं रे। कुठं आलोय मी आज, ऍक्च्युअल गोल्ड म्हणजे आमचं गोल्ड या विषयावरती खूप विश्वास आहे, कारण माझी बायकोला सोनं जास्त आवडतं, हे त्याला दुसरं काही आवडतच नाही, तर ती इकडे येऊन तिला जाम भारी वाटलं। सो थँक्यू। बिस्किट बघितले होते, आता गोल्डचं मीठ बघितली, रिअल मीठ बघितले आणि ते आता दिलं तर असं झालं मग थोडं फोटो काढताना। सो थँक्यू रोहितजी, मला पुन्हा पुन्हा आपल्याबरोबर भेटायला आवडेल आणि आपल्या समाजासाठी जसं तुम्हाला योग्य वाटते तसं मी तुम्हाला सहकार्य करेन। सो थँक्यू।